गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। 7वे वेतन आयोगाची थकबाकी, निवृत्ती, उपदान आणि रजा रोखीकरणासाठी रक्कम एकरकमी देण्याच्या मागणीसाठी उल्हासनगर महानगरपालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। मृत्यूपूर्वी हक्काचे पैसे मिळणार का असा सवाल त्यांनी प्रशासनाला केलाय। 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू असतानाही उल्हासनगर महापालिकेत अंमलबजावणी उशिरा झाल्याचा आरोप आहे। 2016 ते 2018 मधील थकबाकी हप्त्यात देण्याचा निर्णय पूर्णपणे राबवला गेला नाही। सध्या दरमहा केवळ 2000 रुपये किंवा 1% रक्कम दिली जात असल्यानं कर्मचाऱ्यात नाराजगी आहे। 2016 ते 2020 मधील निवृत्त कर्मचाऱ्यांना फक्त 30% रक्कम मिळाली असून उर्वरित थकबाकी प्रलंबित आहे। तसेच उपदान आणि रजा रोखीकरणाही 6व्या वेतन आयोगानुसार दिल्याचा आरोप आहे। 2021 नंतरच्या कर्मचाऱ्यांना मात्र पूर्ण लाभ मिळाल्यानं भेदभावाची भावना व्यक्त होती आहे। वास्तविक पत्ता उल्हासनगर महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने यापूर्वी बऱ्याच वेळा पत्र व्यवहार केलेला आहे, परंतु अद्यापपर्यंत त्याचं आउटपुट पाहिजे तसं मिळालं नसल्या कारणास्तव सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही हे आज 20/4/2026 रोजी धरणे आंदोलनचं आयोजन केलेलं आहे आणि उद्यापासून आज जर आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर उद्यापासून आमच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। प्रलंबित मागण्या आमच्या मुळात 7व्या वेतन आयोगाचा फरक 2016 पासून तर आज पर्यंत काही कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटी उपदान त्यांचं अर्थात त्यांचे इतर फरक इतर येणे त्यांचे प्रलंबित आहेत। त्याचप्रमाणे काही कर्मचारी असे आहेत त्यांच्या वेतन श्रेणी देखील कट करण्यात आलेल्या आहेत। सेवानिवृत्तीच्या समय त्यांच्या वेतन श्रेणी कट केल्या त्या सुद्धा पूर्ववत द्यायला पाहिजे। वास्तविक पाहता महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना इतर लोकांना मिळतात तर यांना पण एलएचडी किंवा एलजीएसच्या त्यांच्या इन्क्रीमेंट त्यांना का कट करण्यात यावे हा एक आमचा आग्रह आहे। त्याचप्रमाणे 10-20-30चा एक प्रश्न आहे जो इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही मिळावा हीच आमची भावना आहे। आजच्या बैठकी झाल्या त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेले आहेत की तुम्हाला 25 सप्टेंबरच्या आतमध्ये म्हणजे सप्टेंबर अखेरपर्यंत 25 अखेरपर्यंत तुम्हाला सर्व तुमचं देणे मिळून जातील असे आम्हाला पत्र लेखी आहे आमच्याकडे, परंतु त्यावर अद्यापपर्यंत कुठलाही म्हणजे ठोस निर्णय झालेला नसल्यामुळे पुनश्च आम्हाला हे उपोषण आणि धरणे आंदोलनाचा पवित्रा स्वीकारावा लागला आहे। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।